खास त्यांना काविलता फिरवण्यासाठी बोलवलेला आहे. समाधानात नाही भरत, खायला लागतं. आवलं ते खायला मला. ती रस्त्यांच्या आधीपासूनची जुनी वाट आहे, ती आता फक्त देवाच्या कामानिमित्तानं म्हणून साफ केली जाते. हा चला सुरुवात झालेली आहे वाघबारशीला दणक्या बरोबर. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजले हो मंडळीनो, आज आहे वाघबारशी. सगळ्यांचा आजच्या व्हिडिओत स्वागत. काल तुळशीची लग्न झाली आणि आता सर्व वाडीतली माणसं बायका पोरा सगळी पाण्यावर चाललेला आहे आणि तिकडे जाऊन जेवणाची तयारी वगैरे वाघबीक सजवायची तयारी सगळी होणार. तो सविस्तर व्हिडिओ दाखवतो. चला पुढे जाऊया. हा होय होय येता आहे ना. हा हा वलटा ना वलट म्हणजे गाडी आहे. आधी नाही, आधी मदत करूया, तयारी बियारी करूया. हा जा, सुरुवात करतोय. जा तिथे जा, तिथे या पाण्यावरून पोचलेला आपण आता. आणि इथं आता पहिली चूलबिल मांडतील बायका, त्यांना आपण मदत करायची. जेवणाची तयारी चालू होईल. त्याच्यानंतर मग वाडीतलं बापे आहेत ते येतील. मग वाघबारशीची तयारी. श्रेयस आपलाच वाघ बनवायचा आहे श्रेयसला. मग बाकी सगळी तयारी थोडी थोडी दाखवू. ठीक आहे. तोपर्यंत आता आपण जाऊया फाटी जमवायला. ही एकच गोयला आणलाय तर काय पुरणार नाही, भरपूर फाटी लागतील. कारण भावकीतल्या सगळ्यांचं जेवण व्हायचं आहे. मोठं टोप चढवायचं आहे चुलीवर. तर त्या आता पिसू आणले, त्याला मदतीला जाऊया आपण फाट्यानं. एक के 12 वाजव. चल एक सुरुवात कर जोरात. केव्हाच तुझ्या जा एक पडू दे. संपली इथली संपली. राहा आदला लावेल के बार. लाव चल उडव.
लाव. पल पल ह्या बाजूला ना म्हणजे पलशील लगेच इकडं. हा तिकडं नको, इकडं जरा वसाड्या लाव पटकन. अगरबत्ती आणायची वाऱ्यान जाते ना माती. असं असं चल चल लाव 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 पटकन लाव. काय यार त्याला घाबरतो जाम. हा पल पल लागले चल जा. काय लागलाय? लागला आता मेला दिसला फुसका रे. बारेचा तापवला नाही वाटतं. छे, अरे उन्हात ठेवायचं मांडवावर. अरे उन्हात ठेवील. गेल्या वर्षीच आणला वाटतं. पाऊस पडतो तर उन्हात कुठे ठेवील. गेल्या वर्षीच आणला माल्यावर होत आता सिरियस बघ. ए लांब पल तू पल आधी. सगळे बायका अजून आलेत नाही. या तिघी सुरुवातीला आल्या. बाकीच्या घरात आता कसं आहे वाटण बिटण काय गोष्टी कांदा बिंदा कापण्या अशा बेसिक गोष्टी सगळ्या घरात करतात आणि मग इथं येऊन शिजवायची वगैरे तयारी करतात. मजा आहे, जी मजा आहे ती मजा वेगळी आहे. ती वेगळी आहे. त्यामुळे आज फुल असा ॲडव्हेंचर आहे. दिवसभर व्हिडिओ भरपूर भारी होणार आहे. शेवटपर्यंत बघा. हा आज पुरा दिवस इकडेच बसायचं आहे रानात मस्त एकदम. नाही तोड नको आयटम बमान. ए हा आता आण सुतली बार आण सुतली पाम. मेली लहान लहान पोरं पण काय पण बोलतात. हा ह्या पोरी काय करतात पाण्यात बघूया. हा नको आयटम बमान. काय करता वाय? काय काय पाणी भराय आले वाय? मग भरा घाबरताव का काय? बेडू काय नाही करीत. तू बाजूला मी येतो चल. हा पूजा भर पूजा. हा बघा बाल्टी बुडवला आणि लगेच झालं काम. ती पण पहिल्या पायटणीवर पूर्ण बुडली. अजून खाली खोल आहे पाणी. हा चला या बाहेर या. हाय आता आम्ही फाटी जमवणार. हा पाठी जमायला लांब लांब नुका जावा पण इथंच. आणि अंको आपल्याला काय करायचं आहे हे जेवायला केलीच्या पानांची तयारी आणि निवेदाला कुड्याची पानं. ही दोन कामं आपल्याला बापाने मेन सांगितली नाही ती करायची आपल्याला. फाटी समजा इकडे बारीक बारीक कुटका जमवतील. तिथं कुठं इथं दिसायला पाहिजे आम्हाला. हा इथं हा आणि ह्या बाजूला ये पलत. बघ ना चल पल पल. हा चला सुरुवात झालेली आहे वाघबारशीला दणक्या बरोबर. हा आलं हे गुरा आली. आता 12 वाजवू नका. गुरा बावरतील बुजावतील. चला आता आपण गुराबिरा बघूया. आपल्या वाडीतले आजच्या तारखेला गावी स्थायिक असलेल्यांपैकी सगळ्यात वयस्कर म्हणजे आपले हे सोन्या तात्या सोनू सखाराम शिंदे त्यांचं नाव आहे. पहा बघा यांची गुरा पाणी पाजायला आणली नाही आणि आता इकडे दिवसभर असतील. याच 2 तोंड्यात गोठवतील. हां जवळ जायचं नाही कारण त्यांचं बैल तो बुजावतात. काय म्हणतोय सांगतो तात्या दोघात नाही आता कालू आणि लालू. हे पोरीनो आणलाव शान लगेच जाऊन. शबास रे पोरी हुशार आहेत पोऱ्यानो तुमच्यापेक्षा. तुम्ही एक्क्यानी श्रेयस लय मस्ती खोराव. बघा काय बैल आहे. होय होय गाय पाणी पिते. हा ह्यातली गाय कुठची आणि बैल कुठचा आहे सांग. इकडची कालीवाली गाय हा तो तिकडचा लालवाला बैल. ठीक आहे चल. या आर्या बघा आले आमच्याकडे आज वाघबरशीला. आरुजची बहीण आहे अंकुशच्या मधलेवाडीतली आहे ती. चला आता गुरं चालली आहे. चालली गुरं खालच्या तोंडात. होय काय पाणी पाजायला आणली होती. मग संध्याकाळी नंतर उशिरा आणतील. मग नाही खाली 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 करतायत. हां हां आता घरात. हां संध्याकाळी आणतील दुपारी दुपारनं जेव्हा सगळी इकडची तयारी होईल तेव्हा. आपण बघूया. आता चला फेटल्यामध्ये आता फेटू आधी फेटच हवाय वदे नसली सुकी नाही पटकन फेटली म्हणून. ही काटका झाली ना मग ती लावायची नंतर नाही. अर्धी घेतली ही इकडे टाकायची. मच्छर पण चावतायत ना. मच्छरचा झुल झाल्याशिवाय ते पडणार नाही. श्रेयस उभा राहून वाट बघतोय कधी एकदा त्याचा इस्तू भेटतोय. त्याचं काम आता सुरुवात होते. हा बघा ती एक आणि इकडे 2 अशा 3 चुली मांडलेल्या आहेत जेवणासाठी.
आणि आपल्या हां लांब राहा वाघासाठी निवेद्य बनवायचा असतो. तो वाघ आपला जो होणारा मुलगा आहे तो स्वतःच बनवतो, तर त्याच्यासाठी वेगळी चूल इकडे असते. हां हा बघा, हा श्रेयस, ह्याला आज वाघ बनवायचा आहे. आणि आमच्याकडे हा असतो ना ब्लॅक मध्ये, हा ब्लॅक पॅन्थर, हा एक काय बिबट्या. छोटासा पोर. बिबट्या नाही, बिबट्या हे असतो तो चित्ता काला असतो कोणता एकदम. काय काय करता बाय? काय फोटो काढाय बोलवला आहे मी तर? आमच्या पायावर मासे हा येत आहेत. मासे येत आहेत तिथं. वाघबारशी आहे, तुम्ही तिथं बायकांना मदत करायची सोडून इथं ढोवात काय खेळायला आले वाय तिघी जणी, तू पण एकट्या. अरे ता जाऊ दे, हा. पण हा पोरीन मध्ये हा काय करतो तिथं? मी काय नाही, फक्त पाय धुवायला गेले. चला ये, पाणी खराब करू नका. बायका कपडे धुवायला पण येतील काय काय वाडीतल्या, सगळ्यांचं धुवून नाही आलेत. झालं. पण गेलाय पाटाला पाणी मी सकाळी नेलाय भरपूर. ए ते बघा बाकी बायका तिकडे कामं करतात नाही, पोरी तुम्ही इथं काय इथं करता बाय? भोजन. भोजन नाही, भजन तिकडे चला, आधी कामाला चला. चला मी पण येते, चला ये मदतीला येतो तुमच्या. बघा पाणी किती मस्त मस्त स्वच्छ आहे. बाबूदा तुम्ही हा. आतमध्ये या ना. पण हा पियाला नाही, फक्त ह्यालाच वापरता कपडे धुवायला. भांडी बासन घ्या, भांडी. पिण्यासाठी तो वेगळा तिकडं. गपचूप बस काय. आज आमच्याकडं प्रमुख पाहुणे आहेत आपले कोकणी माणूस अंकुश दादा, आमच्या कार्यक्रमाला वाडीच्या मधलेवाडीतनं खास आलेले आहेत. तर आम्ही खूप खुश आहोत की एवढी मोठी माणूस हस्ती आमच्या कार्यक्रमाला आज इथं उपस्थित आहे. धन्यवाद धन्यवाद. हा बघा, श्रेयस इकडे आता निवेद बनवतोय. काय पेटतच नाहीस तो? पाठी पुढं कर. पानं आता आणून झाली तर दादानी पटापट पाहिजे तशी मापाची कापलीन. तरी किती लागतील व मंडळी आपली? किती असेल, 15-20? जास्त होईल ना. पुरी भाऊकी सगळी बापी बिपी कामावर जवळ आहेत तर सगळं येतील नाही. 30च्या आत पकडा, 30 पकडा. तेवढी पानं व्हायला हवेत. एक्का मदत करतोय दादांना. एक्का जरा बाजूला पानं कापलेली दाखवता. हे बघा पाना कापली. हां चला मंडळी, चला चला. पाना कापून झाली, आता घेऊन चाललेत. पाना पक्यादादांनी घेतली नाहीत. रघुदादा आलं, पक्यादादा आणि रघुदादा वाडीतच कामाला आहेत. तर मग जेवणाची सुट्टी झाली, ते आलेत. आता पुढचा कार्यक्रम आता उरकतील, मग परत कामाला जातील. चला आपण. नाही तर उशीर होणार असेल तर सुट्टीच होईल त्यांची आता अर्ध्या दिवसांत. आणि दादा तिकडं कापलेली पानांचं बाकीचं तुकडं बैलाला घालून आलं वाड्यात. आणि एक्का आणि अंकुश बघा मस्ती करीत चाललेत. हां म्हणजे आता हा इकडचा हुरकून परत कामावर जातील. तर आनंदातानी काढून ठेवली नाही, मगाशी आलं होतं ना पाण्यावर तेव्हा. मंडळीनू जेवण बिवण सगळा तयार झालेला आहे. चुलीवर टोप बघायत. आता मीठ टाकतायत वहिनी. हां आम्ही पण केलीची पानं आणलेली तिथं ठेवली, पक्यात पोरा बसले तिथं. आणि आता मोठं दादा काका तात्या सगळं आलेत. तर आता पुढची आपली मेन जो आहे वाघबारशीची तयारी, वाघ बीघ सजवणं, त्याला सुरुवात करतील. ठीक आहे. आणि आचारी मागणं बाहेरनं बोलवलेलं आहे. हां कोकणी माणूस अंकुश जाधव आचार्य आहे आज. फक्त काविलता फिरवणार आतमध्ये, बाकी काय नाही. मधलेवडीत नाही आलंय. खास त्यांना काविलता फिरवण्यासाठी बोलवलेलं आहे. पण आता नको सांगतायत. हां बाईनी काही चाय काही ठेवला ना तिकडं. अरे हां 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 निवेद बनवून झालाय त्याच्यावर, त्यामुळे आता काय त्याच्यावर चाय बी बनवली चालेल. ना त्या काय म्हणतात, तिथं आमचा फुकून जीव जातो हा. आणि तू मोठा आलास काविलता घेऊन इथं. बरं.
चालू मंडळी नो. हा बोला बोला. तिकडेच राहा. हा काय दाखवतो आहे? तुळशीची लग्न होती. हा तुळशीत आवलं ठेवलेलं होतं. हा ते एकाने आणलं बघा. तर तू एवढा मोठा आवला, तुला एवढा तुकडा दिली तर आपण मोठा दिसतोय. हा वा. गावठी नाही हा विकत आणल्या. आता वहिनी कापला तिथं. सर्वांना एक एक देते. नाही बा, मला नाही. दिराला तेवढा द्यालास, मला नाही द्याला. बघितलं, नवऱ्याची आठवण नाही आवला द्यायला. हा दे दे दे. मंडळीनो मस्त दगडावर बसलाय आरामशीर एकदम. लय भारी वाटतोय खरं सांगता. ही झाडा मोठी मोठी, त्यांची सावली, एवढं मस्त वाडीतली सगळी माणसा जेवण घेऊन शिजतंय, धुरबीर असा येतोय. लय समाधान वाटते. द्या आवला द्या मला. हा समाधानात पोट नाही भरत, खायला लागतं. आवला द्या खायला मला. हा समाधान हा आपल्या मनापुरता. बरं धन्यवाद. आता जा तुम्ही तिकडे फिरवा, काय दाखवा. चिंच पाहिजे. हा चिंच दे. ही घ्या ही घ्या. काय म्हणताय? संध्याकाळी ये जरा. काय म्हणते? मला चहा कुठं आहे? चहा नाही, तुम्हाला चिंच दे. हे चिंच दे. थांबा ना, इकडे या. हा इकडे या, इकडे या. मी आला म्हणून सगळे यायलाच पाहिजे काय? तुम्ही जरा मला चिंच द्या. तुमच्या खिशात नाही. हा बा, माझ्या खिशात काय नाही. बघ आवलं तर तुकडं शर्मिला वहिनी द्याला. 2 तेवढंच माझ्याकडे. कोण आहे हो आमच्याकडे चिंच? चिंचाच्या झाडावर जायला. वाटाण्याची भाजी माझी फेवरेट. वाटाण्याची भाजी. नाही, मी पुढचा वाक्य आधी बोलला होता. माझं व्याकरण वेगळं आहे ना. इकडे चाय आहे, वायत सगळ्यांना गुटभर देत आहेत. हा बसा 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 गावकर बसा. हा 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 मी घेता. काय म्हणतात संगीता वहिनी? हा आणखी एकदा पाणी आणा ग. त्याची पोरगी करिश्मा कपूर. वरिष्ठ मंडळी आलेले आहे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे पाण्यावर. पाणी कुठं नवीन पाहिजे याला पाणी. पाणी वर तिकडे बाहेर मंडळीनो, जेवणा सगळी तयार झालीत. आता वाडी भावकीतली वरिष्ठ मंडळी आले आणि आता वाघबारशीचा आपला देवाचं सर्व काम सुरू करणार. निवेदाचा टोप इकडे घेतली आणि आता पहिले नारळ वगैरे देऊन निवेद वगैरे सगळे व्हिडिओ काढणार. मग पुढं वाघोबाला सजवणार आणि मग गुरं सर्व एकत्र ह्या तोंड्यांमध्ये जमवून झाली का त्याच्या वाटले 5 भोवरे फिरवून मग त्याला हाकलणार सीमेच्या बाहेर. असा आपली परंपरा आहे. म्हणजे या सगळ्याचा मागचा आपला हेतू वर्षभर आपली गुरा रानावनात फिरत असतात चरण्यासाठी, तर त्यांना आपल्या राखणदाराकडून म्हणजे वाघोबाकडून काय हे होऊ नये इजा, तर त्यासाठी त्याला एक विनंती वजा आपण असं एक करतो. ठीक आहे, चला.
सर्वात जुने. चला मंडळीनू, तिकडं वरिष्ठ लोक सर्व देवाचं सर्व ते करतायत. आपण तोपर्यंत श्रेयसला आता तयार करूया, वाघोबाला सजवूया. ठीक आहे. चला आता आपण शूटिंग नंतर चालू करू. आता आपलं सगळं व्यवस्थित करून घेऊ. बाबू दादा, हां, या कलरचं काय करायचं रे? ह्या रंगाने आपल्याला वाघोबाला सजवायचं नाही. ह्याला वाघासारखा आपण चटेरी पटेरी असा रंगवायचा. हां 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 आणि त्यासाठी आपण वेगवेगळा रंग त्याला लावतोय. हां. हे ह्या चुन्यावर पाणी नाही टाकलं, पांढरा रंग पाहिजे आपल्याला. अरे चुना काय, चुना झोमणार नाही ना? नाही नाही, हा बस. आणि मग तिकडे न्यायचं आणि मग बाकी सर्व पुढची कामं आपली होती. ओके. हो. कुठे गेला? असा काय करतोय तो? मग तुझे मार नाही, कोण नाही गेला वाटतं तो. पुकारला गेला. अरे बापरे, गेला. अरे बैल पुकारला, आला तो जाऊ दे, नाही तर पाटणं आला ना सीधा जो खाली पाण्यात टाकेल मला. पुकारला तिकडं. होय मंडळीनू, वाघ पिटलून आपल्या गावच्या सीमेपर्यंत, माझ्या बाजूला ह्या बांधाच्या पलीकडं शीर गावाचं नाव आणि इकडं आपलं चिंद्राळे गाव. तर इथपर्यंत यायला लागतं, म्हणजे आपल्या पाण्यापासून पुरा एक डोंगर चढून वर यायला लागतं. इथे येऊन आपला वाघ जो आहे तो सीमेच्या पलीकडे उडी मारतो. मग त्याच्या हातात काकेत जे काय आपण निवेदाचे गोळे दिलेले असतात ते इथं ठेवतो आणि मग मागं फिरतो. तर बाकी सर्व गेले, आता मी पण जातो मागणं. चला आता हे झाला, मग घरी तिथे गेल्यानंतर वाघ आपला ढोवात उडी मारून आंघोळ केला की मग वाघबारशीचा कार्यक्रम संपला. मग जेवणाची पंगत लागल तिथंच. ठीक आहे. चला बघा, एवढा घाम आला आहे कारण डोंगर पहिल्या पाण्या वाटल्या 5 भोवऱ्या फिरतात. जो मोठा एरिया आहे 4-5 तोंड्यांचा, त्याच्यानंतर न थांबता तसा धावत वर यायचं असतं. जेवढा जमेल तेवढा तरी धावायचं लागतं, म्हणजे डाग चढपर्यंत. डागाच्या पुढचा मकान मग सगळा वर चढतच आहे, तो चालत येतो. अगदी शिमला येईपर्यंत नॉनस्टॉप चालतच यायचं असतं, म्हणजे चढतच यायचं असतं वर. सपाट असे चालायला काय नाही. त्याच्यानंतर आता जायचं. ही वाट बघा, गणपतीत मी ह्या वाटेला आला होता तेव्हा जाम गावात होता. आता शेतीबिती नाही, कोण साफ करीत नाही, पण आज वाघबारशी आहे, मग देवाचं काम आहे म्हणून त्या निमित्तानं तरी लोकांनी घरापासून सीमेपर्यंत साधारण 1-1.5 किलोमीटर अंतर वर येऊन तिथपासून इथपर्यंत सगळी वाट एकदम गवत काढून साफ केली नाही. त्यामुळं त्या निमित्तानं तरी वाट साफ राहिली. ही एक वाट राहते व्यवस्थित. ही वाट जी शीर आणि चिंद्रावळ्यातली आमची वाडी आणि त्यांची तिथली जी मुख्य वाडी आहे, जिथं बाजारपेठ दुकान आहे पहिल्यापासून, त्यांना जोडणारी रस्त्यांच्या आधीपासूनची जुनी वाट आहे, ती आता फक्त देवाच्या कामानिमित्तानं म्हणून साफ केली जाते. बाकी शेतीवितीचं असं काय नाही. आता आपण भेटू डायरेक्ट पाण्यावर आपल्या जेवायच्या पंक्तीला. बघा आता कशी मस्त साफ केली नाही वाट, नाही तर हिरवी ही करवंदीचं झाड आहे तर पुरा वाटेवर आडवा असं काहीच म्हणजे चालूच शकत नाही, अशी अवस्था असते. चला मंडळीनो, ही डाग चढून गेलेला धावत, आता तेवढी उतरून आलेला. ही डागाच्या वर अजून बराच आहे, डाग फक्त एवढंच अंतर आहे आणि आलेला.
चालतोय अंकुशदा पुढं. हा आपला पाणी, तिथं सगळा आपला कार्यक्रम चालू आहे. तो बघा धूर दिसतोय. तिथं जेवायची पंगत लागेल, मस्त जेवायला बसूया आपण सर्वांनी. जेवून झाला का मग कार्यक्रम संपला, मग आपला सगळा आवरायचा आणि घराकडे जायचा. एक्का बार लावतोय सकाळपासून, नुसतं बार लावतोय. तू काय कार्यक्रमाला आलायस का बार लावायला आलायस? लांब पैसा का करून तसा मला जराशी खीर कशातनं तरी द्या, बाकी काय मी बसणार नाही. चला मंडळींनो, पंक्तीला केलीची पाना लागायला सुरुवात केली न शर्मिला वहिनीनी. मंडळी काय जास्त नाही, एवढीच आहे. 15-20 जण होतील जास्तीत जास्त. अंकुश दादा पहिलाच मान मिळवतात वाटतं बसायचा पंक्तीला. बस बस बस. चला मंडळीनो, पंगत लागली. सगळ्यांनी जेवायला या, वाघबारशीचा जेवण जेवायला या सगळ्यांनी. खीर आहे, पटाण्याची भाजी आहे, डाळ भात आहे. हा हा, पक्या दादा इथं बसले, अशोक तात्या, आपले अंकुश दादा, चंदू दादा, पवार दादा, अरे सुनील दादा पण आलेले आहेत. नमस्कार. आपलं सोन्या त्या आणि बाबांनी काय फक्त खीर घेतली नाही. हा एवढा म्हणजे काळा आता म्हणतो म्हणजे आदल्या तो जो तो ती म्हणते एवढा दिसला तो. मी पण येतो. हे असल कोकणी हिरो आणि साईड हिरो इकडे बसलेले आहे. जेवायला या. छान जेवण झाला की आपला कार्यक्रम इथं संपन्न होणार आहे. मग आपण आपापल्या घरात जायचा. ठीक आहे. चला मंडळीनू, वाघबारशीचा कार्यक्रम सगळा व्यवस्थित पार पडलेला आहे. जेवणा बिवणा झाली सगळी मंडळी. आता इथंच 5 मिनटं बसते, जरा 2 मिनटं गप्पा मारील आणि मग सगळं आवरून घरात जातील. आणि आता हा व्हिडिओ पण आपण इथं संपवूया. आशा करता की तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला आपले गावाकडचे व्हिडिओ बघण्यासाठी अगदी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.